नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चालला 105वा, प्रकरण चाललंय 12वं, चितावणी कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 62 ते 64. कबीर साधना करणं किती कठीण आहे ते सांगतायत. ऐकूया 62वा दोहा. डागल उपरे दौडणा सुख निंदडी न सोई, पुनय पाये देऊ हडे ओछी ठोर न कोई. डागल उपरे दौडणा सुख निंदडी न सोई, पुनय पाये देऊ हडे ओछी ठोर न कोई. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. डागल, डागल म्हणजे ओबडधोबड जमीन. ओछी, तुच्छ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. ओबडधोबड जमिनीवर धावायचं आहे तेव्हा सुखाची झोप घेत राहू नकोस. हे मंदिर पुन्हा मिळेल याची पण खात्री नाही तेव्हा व्यर्थ काम तू करूच नकोस. कबीरांनी इथे साधनेच्या कठीणतेला ओबडधोबड जमीन असं म्हटलं आहे. ओबडधोबड जमिनीवर जसे सहजपणे धावता येत नाही त्याचप्रमाणे साधनेच्या मार्गाने जात असताना सावधच राहावं लागतं. सहज जाता येतच नाही. मार्ग सरळ आणि जर सपाटीचा असेल तरच डोळे मिटूनही त्यावर चालता येतं. पण हा साधनेचा मार्ग सरळ सपाटीचा अजिबात नाहीये. त्यावर खाचखळगे आहेत. अनेक मोठी मोठी विघ्न देखील दगडाप्रमाणे मार्ग अडवून उभी आहेत. तेव्हा अत्यंत सावधगिरीने चालायला हवं. मग साधनेचा मार्ग कठीण आहे म्हणून सोडूनच द्यावा का? तर इथे कबीर सांगतायत की असाही विचार तू करू नकोस, कारण हे पूर्व पुण्याईमुळे मनुष्य देहरूपी मंदिर प्राप्त झालेलं आहे आणि ते पुन्हा मिळेल याचीही शाश्वती नाहीये. तेव्हा नीच कर्म करू नकोस. हे जीवन व्यर्थ घालवू नकोस. साधनेचा मार्ग कठीण असला तरी त्यावर सावधगिरीने चालत राहा आणि प्रभूची भेट घे. आता आपण यावरची मराठी साखी ऐकूयात. खडकाळ भूमीवरी धावणे सुख निद्रा न करणे, देह मंदिर पुन्हा न मिळणे कर्म नीच न करणे. खडकाळ भूमीवरी धावणे सुख निद्रा न करणे, देह मंदिर पुन्हा न मिळणे कर्म नीच न करणे. कबीरांनी चेतावनी को अंग या प्रकरणात साधकांना अनेक इशारे दिलेले आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाचा इशारा आहे तो अहंकार त्यागाचा. कबीर 63व्या दोह्यात म्हणतायत. ऐकूयात 63वा दोहा. मैं बड़ी बलाई है सकै तो निकसी भाजी, कब लग राखौ है सखी रुई पलटी आगी. मैं बड़ी बलाई है सकै तो निकसी भाजी, कब लग राखौ है सखी रुई पलटी आगी. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. बलाई, बलाई म्हणजे संकट. भाजी, भाजी म्हणजे पळून. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अहंतेचा भाव हेच मोठं संकट आहे. शक्य असेल तर ह्याच्या तावडीतून सुटून पळून जा. हे मित्रा, हा अहंकार म्हणजे रुईमध्ये लपलेली आग आहे. आग, आणि ती किती काळ अग्नी धारण करू शकेल? अहंकार मनुष्याला त्याच्या ध्येय मार्गापासून दूर नेतो. याचा शीघ्र नाश करायलाच पाहिजे, नाहीतर तो मनुष्याचा नाश करेल. कबीर त्यासाठीच अग्नीचं उदाहरण देत आहेत. रुईमध्ये लपलेली आग किती वेळ सुरक्षित राहू शकेल?
ती थोड्याच वेळात रुईलाही जाळून टाकेल. तसाच अहंकार, अहंकार हा अग्नीप्रमाणेच आहे. रुईमध्ये अग्नी असावा तसाच मनुष्याच्या देहात हा अहंकार लपलेला आहे. मनुष्य जरी कितीही म्हणत असला ना की माझ्याकडे अहंकार नाही, तरी तो गुप्त रूपाने अंतःकरणात वसतच असतो. मग लपलेल्या अग्नीमुळे रुई जळून गेल्यावर कळतं की आत अग्नीची ठिणगी होती. त्याचप्रमाणे आपल्याकडे अहंकार नाही असं जरी मनुष्य म्हणत असला तरी सुद्धा जेव्हा मनुष्य आपल्या ध्येय मार्गावरून ढळतो तेव्हा त्याला कळून येतं की आपल्याकडे गुप्त रूपाने अहंकार होताच आणि त्यानेच आपला ध्येय मार्ग विनष्ट केलेला आहे. तेव्हा कबीर साधकांना इशारा देतात की तू मीपणाचा भाव सोडून दे. आता यावर्षी मराठी साखी आपण ऐकूया. अहम भाव है संकट मोठे, करे तू त्याचा त्याग. अग्नी रुई मध्ये असता बाप, रुईस लपेटी आग. अहम भाव है संकट मोठे, करे तू त्याचा त्याग. अग्नी रुई मध्ये असता बाप, रुईस लपेटी आग. आता पुढचा दोहा ऐकूया, 64वा. मैं मेरी जिनी करे, मेरी मूल बिनास. मेरी पग कापे खड़ा, मेरी गल की पास. मैं मेरी जिनी करे, मेरी मूल बिनास. मेरी पग कापे खड़ा, मेरी गल की पास. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. जिनी, जिनी म्हणजे नको. पैंखडा म्हणजे बंधन. पास, पास म्हणजे फास. दोह्याचा अर्थ ऐकूयात. मी आणि माझं माझं असं म्हणत राहू नका, कारण अहंकारच नाशाचं कारण आहे. माझे हा शब्दच पायातलं बंधन आहे, हा गळ्यातला फासच आहे. अहंकार जीवाला परमात्म्यापासून वेगळा करत असतो आणि म्हणूनच कबीर अहंकाराचा त्याग करायला सांगतायत. अहंकारालाच त्यांनी पायातली बेडी आणि गळ्यातला फास म्हटलेला आहे. पायात बेडी असेल तर मनुष्य वेगाने चालूच शकणार नाही आणि गळ्यात फास अडकलेला असेल तर त्याला मृत्यूला सामोरं जावं लागेल. त्याप्रमाणेच हा अहंकार मनुष्याचा विनाशच करत असतो, त्याला परमात्म्याशी एकरूप होऊ देतच नाही. तेव्हा अहंकार हा साधन मार्गातील मोठा धोका आहे, असाच इशारा कबीरांनी दिलेला आहे. आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखी बरोबरच आपला आजचा भाग आपण पूर्ण करूयात. मी माझे नको म्हणू तू, मी करी सर्वनाश. मी पण पायातील तर बेडी, मी पण गळीचा फास. मी माझे नको म्हणू तू, मी करी सर्वनाश. मी पण पायातील बेडी, तर मी पण गळीचा फास.